रोह्यातील कोलाडमध्ये 18 फेब्रुवारी ते फाल्गुन वद्य अमावस्या 18 मार्च 2026 या कालावधीत देशभर पाळण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता आज रोहामधील कोलाड येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात करण्यात आली। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोलाड विभागाच्या वतीने महिनाभर विविध धार्मिक आचारांचे पालन करत आज मूक पदयात्रा व प्रतिकात्मक अग्निसंस्काराद्वारे छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। छत्रपती संभाजी महाराजांनी समस्त हिंदुस्थानातील जनतेसाठी न भूतो न भविष्यती कोणालाही शक्य होणार नाही अशा केलेल्या त्यागाची जाण राखत स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये रोहा तालुक्यातील कोलाडमधील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोलाड यांच्या धारकऱ्यांनी 18 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत महिनाभर बलिदान मास पाळले। यावेळी काही धारकऱ्यांनी स्वतःचे मुंडन केले, दिवसातून एक वेळेचे जेवण वर्ज्य केले, गोड खाद्यपदार्थ खाणे टाळले, पायामध्ये चप्पल घालणं टाळले, शुभकार्यात जाणे टाळले। 40 दिवस अनन्वित अत्याचार सहन करीत असताना छत्रपती संभाजी महाराजांना ज्या वेदना सहन कराव्या लागल्या त्यांची अंशतः का होईना जाणीव हिंदुस्थानातील प्रत्येकाला व्हावी, शिवाय समाजामध्ये वावरत असताना देव देश आणि धर्मासाठी आपले योगदान असायला पाहिजे या उद्देशाने संपूर्ण महिनाभर सुतक पाळण्यात आले। मागील काही वर्षांपासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोलाड मधील धारकरी बलिदान मास पाळत असून छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य आणि हिंदुस्थानासाठी दिलेल्या अतुलनीय बलिदानाची जाणीव समाजात जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो। यंदाही 18 फेब्रुवारी पासून 18 मार्च पर्यंत अनेक धारकऱ्यांनी कठोर नियम पाळत हा बलिदान मास साजरा केला। या कालावधीत धारकऱ्यांनी केस मुंडन, दिवसातून एक वेळ भोजन, गोड पदार्थांचा त्याग, पादत्राणे न वापरणे, शुभकार्यांपासून अलिप्त राहणे असे नियम पाळले। छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस सहन केलेल्या अमानुष अत्याचारांची अंशतः जाणीव समाजाला व्हावी या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला। बलिदान मासाच्या सांगतेनिमित्त आज मोठ्या संख्येने धारकरी व नागरिक उपस्थित होते। यावेळी काढण्यात आलेल्या मूक पदयात्रेची सुरुवात आंबेवाडी येथील ग्रामदैवत श्री अंबर सावंत महाराज मंदिरातून करण्यात आली। ही पदयात्रा कोलाड नाका येथील संपूर्ण बाजारपेठेतून प्रदक्षिणा घालत पुन्हा त्याच ठिकाणी या मूक पदयात्रेचा समारोप करण्यात आला। यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी एकत्र येऊन ध्येयमंत्र, प्रेरणा मंत्र व शिववंदना सादर केली। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ प्रतिकात्मक चिता रचून अग्निसंस्कार करण्यात आला आणि त्यावर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी उपस्थित धारकऱ्यांनी देव देश आणि धर्मासाठी आपले आयुष्य अर्पण करू अशी प्रतिज्ञा घेतली। संभाजी महाराजांचे मनुष्य ही जात आणि मानवता हा धर्म हे विचार प्रत्येकाने अंगीकारावेत आणि राष्ट्रप्रेम सर्वोच्च मानावे असा संदेश यावेळी देण्यात आला। कोलाड विभागात या मूक पदयात्रेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून तरुण वर्गासोबतच महिला वर्गाची देखील उल्लेखनीय उपस्थिती होती। एकूणच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सभासदांच्या उपस्थितीमध्ये बलिदान मासाच्या सांगतेचा हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।